समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव समुद्रदेवतेची पूजा का बरं करतात? नमस्कार मंडळी, मी पूजा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करण्यामागे नेमकं काय श्रद्धा आहे आणि या एका सणामागे लपलेली शेकडो वर्षाची परंपरा तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊयात नारळ पौर्णिमेच्या संपूर्ण कथा, परंपरा आणि धार्मिक महत्त्व. नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा, श्रद्धा आणि जीवनाशी जोडलेले संदेश असतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा म्हणजे काय? नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्याचा दिवस. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः कोळी समाजासाठी या दिवसाला खूप मोठं महत्त्व आहे, कारण समुद्र हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मासेमारी, नौकाविहार आणि रोजच्या उपजीविकेसाठी त्यांचं जीवन समुद्राशी जोडलेलं आहे. म्हणूनच पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना काही काळ मासेमारी बंद ठेवली जाते आणि समुद्र शांत झाल्यानंतर नवीन मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करण्यापूर्वी समुद्राची पूजा केली जाते. समुद्राची पूजा का केली जाते बरं? आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देवरूप मानलं जातं. सूर्य, चंद्र, नदी, पर्वत, झाडं आणि समुद्र या सर्वप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपली परंपरा आहे. नारळ पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्रदेवतेची प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि आगामी काळात सुरक्षित, भरभराट आणि सुखसमृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली जाते. कोळी बांधव आपल्या होड्या सजवतात, समुद्रकिनारी पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळालाच का महत्त्व आहे बरं? आता प्रश्न येतो, समुद्राला नारळच का अर्पण केला जातो? हिंदू धर्मात नारळाला अत्यंत पवित्र मानलं जातं. नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळ फोडून करण्याची परंपरा आपल्या भारतात आहे. नारळाच्या 3 डोळ्यामध्ये अनेक धार्मिक प्रतीक पाहिलं जातात. नारळ अर्पण करण्या म्हणजे आपला अहंकार देवाच्या चरणी अर्पण करण्याची प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्यामागे श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाला प्रिय मानला जातो. श्रावण पौर्णिमा हा दिवस धार्मिकदृष्ट्याही विशेष मानला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी पूजा, व्रत, दानधर्म आणि धार्मिक विधी केली जातात. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्रकिनारी राहणारे लोक निसर्गाची पूजा करून त्यांच्याशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करतात. कोळी समाजाची विशेष परंपरा. नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी समाजाचा आनंदाचा दिवस. या दिवशी पारंपरिक पद्धतीने होड्यांची पूजा केली जाते. होड्यांना फुलांनी सजवलं जातं. नारळ, फुले, हळदी कुंकू आणि नैवेद्य अर्पण केला जातो. समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या कुटुंबाची आणि मच्छीमारांची सुरक्षितता राखावी अशी प्रार्थना केली जाते. यानंतर पारंपरिक गाणे, नृत्य आणि उत्सव वातावरण निर्माण होतं. म्हणजेच हा फक्त धार्मिक सण नाही, तर समुद्राशी जोडलेला समाजाच्या जीवनाचा एक सांस्कृतिक उत्सव आहे. पावसाळ्याशी संबंध याचा काय? पावसाळ्यात समुद्राची स्थिती अनेकदा धोकादायक असते. मोठ्या लाटा आणि वादळी हवामानामुळे मासेमारी करणं कठीण होऊन जातं. म्हणून पावसाळ्याच्या काळात समुद्रापासून काही अंतर ठेवण्याची परंपरा व्यावहारिकदृष्ट्याही महत्त्वाची होते. नारळी पौर्णिमेच्या आसपास समुद्राची पूजा करून पुन्हा मासेमारीच्या हंगामाकडे वाटचाल केली जाते. यातून आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या शक्तीचा आदर कसा केला होता हे दिसून येतं. नारळी पौर्णिमेचा संदेश काय आहे? नारळी पौर्णिमा आपल्याला एक सुंदर संदेश देते. निसर्गाकडून आपण घेतो, पण त्याचं रक्षण करणं आणि त्याच्याप्रती कृतज्ञ राहणं आपली जबाबदारी आहे. समुद्र आपल्याला अन्न देतो, रोजगार देतो आणि आपल्या जीवनाचा आधार बनतो. म्हणून समुद्राची पूजा करण्यासोबतच समुद्र स्वच्छ ठेवणं, प्लास्टिक आणि कचरा समुद्रात न टाकणं ही सुद्धा खरी निसर्गसेवा आहे. म्हणूनच मंडळी, नारळी पौर्णिमा हा केवळ नारळ समुद्रात अर्पण करण्याचा सण नाही.
हा आहे निसर्गाप्रती कृतज्ञतेचा सण, समुद्राशी असलेल्या नात्याचा आणि आपल्या पूर्वजांच्या परंपरेचा वारसा जपण्याचा सण. तुम्हाला नारळी पौर्णिमेची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशाच नवनवीन कथा आणि माहितीपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री नारायण. हर हर महादेव.